मी पायात वाळ होतं तेव्हापासून ह्या गावात नांदती. हो 2 बऱ्या आलं पण असं माझ्या घरात गेलं तर पहिल्या बारीने पाणी घरात. पण आता वरनं शेड बी वाहून गेले. पत्र जे आम्ही घराच्या मोहर मारल्यात होतं ती बी वाहून गेले. मग मी राहायची कुठं? मला मदत केलीच पाहिजे. आ मला वर खावणं कुठं तरी 5 पातळीची खावणं 5 जागा मला द्यावी. मला खाण्यापिण्याची काय अपेक्षा? तुम्ही खाताल ती मी बी खाईन. आ पण घर माझं नदीच्या कडावर कवा सासरा आलेला आहे. हो सासऱ्याच्या मागं झाली मालकाची बिडोई गेली. आता लेकरं आहे ते पण लांब लांब आपली करून खाते ती. मी एकली म्हातारी इथं थांबलेली होती. हा काय हाल एवढं वाढलं घर सोडून पागाला माल मटर सुद्धा पाक वाहून गेलाय का हाय कोणाला गेलाय काय सगळं आहे काय काय आणलं घरात देताना बाहेर? काय ना हातात पांघरून सुद्धा आणलं नाही बघ काय ना अंगावर सुद्धा एवढं आलं होय हे वाळवून आंघोळ करून बसतो आंघोळ करतो मी. मित्रांनो, आयुष्यभर कष्ट केले, राब माणूस येऊ शेतात राब. आता 75 वर्ष वय आहे माझं. आता पण पुरका बेवडा पोरा आता आलाय. येताना वाटण आला गोरं वडीत दखल बस वाटण बसत गोरे घेऊन आलोय तो. तुम्ही आबांची परिस्थिती बघू शकता. आम्हाला सांगायची झाली आजची परिस्थिती काय. सांगायचं अशी परिस्थिती बेकार झाली का सांगायचं काय नाही बघा. त्याच्यात बरंच होतं सामान भिजलं टिकीची उचललीच नाही का. बघा काय सामान आहे? हो, त्या का ती टिकी 4 दिवस झाले पुसताव पाणी होतं तर या